तर आज डोसा खायची एवढी हुक्की आलेली बघा. मग डोशाचं बॅटर करायला गेले तर लाईटीनं पण नेहमीसारखीच दांडी मारलेली. मग नवऱ्याला म्हटलं चला बाहेर जाऊन जरा डोसा बिसा खाऊन येऊ. तर म्हणायला लागले घरी बनव आणि खा. असा राग आलेला की नाही काय सांगू. तर लाईटीविना पण माझं काही काम अडलं नाही. ऑनेरचं पोर्टेबल ब्लेंडर होतं माझ्याकडं. मोबाईल सारखंच बघा याला चार्जिंग करायचं. एकदा चार्ज केलं तर 10 ते 12 वेळा तर याचा आपण वापर करू शकतो. मग वाटेल तेव्हा ज्यूस, कॉफी, स्मूथी, शेक याच्यात झटपट बनवता येतं. आणि ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा हे बेस्ट आहे बघा. आता डोशाचं बॅटर करायला तांदळाचं पीठ 3 चमचे, बेसन पीठ 1 चमचा, दही, बटाटा, चवीपुरतं मीठ आणि 1 लाल मिरची हे सगळं मी ब्लेंडरमध्ये घातलं आणि थोडंसं पाणी घालून हे फिरवून घेतलंय. अगदी स्मूथ बॅटर जसं आपण मिक्सरमध्ये करतो की नाही तसं तयार झालंय. आता हे ब्लेंडर क्लीन करणं पण खूप सोपं आहे. फक्त याच्यात पाणी घालायचं आणि बटन दाबायचं, ॲटोमॅटिक हे क्लीन पण होतंय. तर चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य पण मी ब्लेंडरमध्ये घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि हे फिरवून घेतलं. मला तर हे खूप आवडलं. मिक्सरची पिन लावा, फिरवा, भांडं धुवा, कसलीच झंझट नाही. आता तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर कमेंट लिंक करा किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून पण ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. आता बॅटरमध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा, फेटून घ्यायचं आणि मस्त असे डोसे बघा करून घ्यायचे. डोसा लगेच पलटी करायचा नाही. वरून भरपूर सारं असं बटर घालायचं. बटर घालायला कंजूसी करायची नाही. आता बटर घालून केलेल्या डोशाला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.